एकीकडे आपण मंगळावर जाण्याची भाषा करतोय आणि दुसरीकडे आजही रस्त्यावर गटारीची भाषा इथे होते आहे। कोणात हिम्मत? एखाद्या माणसाने जर इथे येऊन सांगितलं त्या नेत्याने मी 1000 कोटी रुपये आणतो, दुसऱ्या दिवशी मंगेश चव्हाणचा त्याला जाहीर पाठिंबा असेल, जो विकासाची तुमच्याकडे भूमिका घेऊन येईल त्याच्या सोबत या वार्डाच्या प्रभागाच्या लोकांनी राहिलं पाहिजे, हा सांगणारा आमदार इथं तुमच्या समोर आज इथं आलेला आहे। नुसता आमदाराच्या मागे फिरून तुम्हाला काही मिळणार नाही। जो आमदार तुमची कामं करेल त्याच्या सोबत तुम्ही राहा। ज्या दिवशी मंगेश चव्हाण या शहराला, या वार्डाला, या परिसराला दिलेली आश्वासनं पूर्ण करणार नाही त्यावेळेस देखील तुम्ही त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे। पुढच्या वेळेस जर मी इथं आलो एखाद्या कार्यक्रमाला तर तुम्ही ते भूमिका घेतली पाहिजे की दादा तुम्ही आम्हाला निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला होता, एक शब्द पार केला, परंतु दुसऱ्यांदा तुम्ही तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर सांगितलं होतं की या वार्डात 2 कोटी रुपये देईल, एक ब्रिज करून देईल, अजूनही आमचा ब्रिज पूर्ण झाला नाही, हे तुम्ही आडून सांगण्याची हिम्मत ठेवली पाहिजे। तेव्हा ज्या वार्डात या परिसरात कामं होतील, नाही तर वर्षानुवर्षे काही अर्ध्याच भानगडी झाल्यात, अजून भानगडीचं प्रमाण वाढेल। याचं पाणी तिकडे, त्याचं पाणी तिकडे, त्याची घाण इकडे, याच्यापासून आता मुक्तता मिळवायची असेल तर सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे। निश्चित इथं आता 5-6 माणसं आमच्याकडे तिकीट मागताय। मला प्रश्न आलाय, मी तर पहिले विचार केला की प्रशांतला समजू, तो माझा जवळचा मित्र आहे। शेवटी आता सांगायचं कोणाला? प्रशांत दादा सगळी जवळची माणसं करायचं काय? परंतु मला अजून आमच्या काही जवळच्या सहकार्याने सांगितलं की काम करणारा माणूस आहे, 2दा अन्याय झाला, परंतु त्यावेळेस चुकीच्या वेळेस चुकीच्या प्रवाहात होते। प्रशांत दादा त्यावेळेस तुमचा मित्र आमदार नव्हता, आता मी आमदार आहे आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर मी कुठला जाहीरपणे शब्द दिला असेल, या चाळीसगावकरांनाही माहिती आहे की आपण ते काम कायम करण्याचा प्रयत्न करतो। विकासाच्या भूमिकेवर माझी कायमची भूमिका एकच असते। निश्चित या वार्डात, हा वार्ड प्रभाग मोठा आहे, अगदी तिकडे तुम्हाला इकडे ग्रामीण भागाशी संबंधित रस्त्यापर्यंत तुमचा वार्ड येतो, परिसर येतो, पण तुम्हाला सगळ्यांना सांगून जातो या शहराचं रूप आपल्याला बदलवायचंय। या शहरातली अनेक आपल्याला कामं आपल्याला हातात घ्यायची आहे। गेल्या अनेक वर्षाचा आपण म्हणायचो की पाणी पुरवठ्याची योजना अगदी खराब झाली होती, ती आपण नवीन घेतली। नुसती पाणी पुरवठा योजना नाही घेतली, तुमच्या बाजूला 7.5 लाख लिटरचं आता जलकुंभाचं काम आपण चालू केलंय आणि वर्षभराच्या आत, जर एका वर्षापेक्षा एक दिवस जर आजपासून जास्त लागला, आम्ही दिली आहे तारीख 10/11/2026 अशीच तारीख आहे ना दिवाळीची, पुढच्या वर्षाची। त्या पुढच्या दिवाळीपर्यंत या शहराला नवीन पाणी पुरवठा योजनेने तुम्हाला सगळ्यांना पाणी देण्याचं वचन तुम्हाला इथं मंदिराच्या समोर हा आमदार तुम्हाला देऊन चाललाय। ज्या दिवशी कामं होणार नाही त्या दिवशी मी जनतेची माफी मागेल की मी तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करू शकत नाही, कारण की मला माहिती आहे, माझ्या सरकारवर माझा विश्वास आहे। देवेंद्रजींसारखा काम करणारा मुख्यमंत्री आहे, गिरीश भाऊ सारखा नेता पाठीमागे खंबीर आहे। या शहराला मी पाहिजे तेवढा निधी आणून देऊ शकतो। मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली, माझ्या नगरपालिकेतले अनेक कर्मचारी असतील, माझे राजकीय विरोधक असतील, ते देखील तुम्हाला हे मान्य करतील की मंगेश चव्हाणने जर एखादा शब्द दिला, एखादी जबाबदारी घेतली, ती जबाबदारी पूर्ण करण्याचा कायम मंगेश चव्हाण प्रयत्न करत आला होता, आहे आणि राहील, हे वचन तुम्हाला मी इथं देऊन चाललोय। गेली वर्षानुवर्ष तुम्ही अशा अडचणींमध्ये राहताय, असे रस्ते असे खराब पद्धतीने जीवन जगताय। मी यांना कधीही विरोधकांना जबाबदार धरत नाहीये, याला जबाबदार धरतो तर तुम्ही देखील, आपण देखील जबाबदार आहोत की अशी लोक आपण निवडून देत होतो, वारंवार त्या चुका होत होत्या, म्हणून आपण या शहराला विकासापासून कोसो मैल लांब घेऊन चाललो होतो। आपण मंगळावर जाण्याची भाषा करतोय आणि दुसरीकडे आजही रस्त्यावर गटारीची भाषा इथे होते आहे। आमच्या घरासमोर गटार नाही, ग्वाटर नाही, मीटर नाही, 70-75 नंतर देखील आज असा प्रश्न निर्माण होते, त्याला जबाबदार कोण असेल? मी तर म्हणतो, मी करायला सांगतोय तसं जबाबदारी मी स्वीकारतोय, अशी जबाबदारी देखील तुम्ही देखील हे मान्य केलं पाहिजे की गत काळात जे आमच्याकडनं नजर चुकीने चुका झाल्या, तर त्याच वेळेस जर लोकप्रतिनिधी जर सक्षम राहिले असते तर आज ही परिस्थिती चाळीसगाव शहरावर आली नसती। आय लव्ह यू, थँक्यू। मला असं वाटतं की राजकारणात जर माझी काही ताकद असेल, या चाळीसगावातला 5 वर्षाचा 7 वर्षाच्या मुलाला देखील एक विश्वास वाटतो की अरे हा आमचा माणूस आहे, हा आमचा मंगेश दादा आहे, आणि हा विश्वास माझ्यासाठी काम करण्यासाठी ऊर्जा देणारा आत्मविश्वास मी समजतो। खरं तर हिरापूर रोडला तुम्ही जाऊन पहा,
अजून मी तरी सांगतो, काही विरोधकांना अजून माहिती नाही. मला एका चांगल्या प्रतिष्ठित माणसाने सांगितलं, नितीन दादा, की दादा तुम्ही 2-4दा तुमची भाषणं ऐकले. आम्ही अशी भाषणं 25 वर्षापासून ऐकत होतो. तुम्ही चांगलं बोलता असं मला वाटलं. पण तुम्ही म्हटले की एक दिवस खरंच गाडी फिरून या, आणि मी 40गावच्या चारी कानाकोपऱ्याला गेलो. मी जरी तुमचा विरोधक आहे, पण हे मी मान्य करतो की तुम्ही काम करतात. मला बऱ्याच ठिकाणी बाहेर गेल्यावर लक्षात आलं की शहरात कुठल्या कुठल्या भागात काय काय कामं चालली आहेत. या 40गाव शहरामध्ये वर्षानुवर्षाच्या मागण्या होत्या. नाट्यगृहाची मागणी होती, शासकीय कार्यालयांची मागणी होती, सेंट्रलाइज बिल्डिंग तर तुम्ही अगदी वर्षानुवर्ष जुनी झाली. याही पलीकडे तुम्हाला सांगतो, मी जर तुम्हाला ते आकडे सांगितले, ह्या येणाऱ्या 4 वर्षात 1000 कोटी रुपयाचा निधी या 40गाव शहरात आपण आणणार आहोत. जिल्ह्याच्या सर्व व्यवस्था आपण या शहरात उभं करणार आहोत. जर या तालुक्यात, या शहरात जर कोणी नेतृत्व सांगत असेल की 1000 कोटी रुपये आणायची कोणात हिंमत आहे का? आहे हिंमत? एखाद्या माणसाने जर इथे येऊन सांगितलं, त्या नेत्याने, मी 1000 कोटी रुपये आणतो, दुसऱ्या दिवशी मंगेश चव्हाणचा त्याला जाहीर पाठिंबा असेल की बाबा जर तू 1000 कोटी रुपये आणतो तर तुझ्याच मागे मी उभा राहतो, मी कशाला उभं करून एवढं डोक्याला ताण घेऊ? आहे कोणामध्ये सांगायची हिंमत? 100 वेळेस सांगतोय, मंगेश चव्हाण सांगतोय की 1000 कोटी रुपयाची विकास कामं या शहरामध्ये करण्याची ताकद आपण ठेवणार आहोत. या शहराला एका जिल्हा निर्मितीच्या, जिल्ह्याच्या व्यवस्था उभ्या करण्याच्या सर्व व्यवस्था आपण इथं आणणार आहोत. निश्चित यासाठी साथ पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, तो तुमचा लागणार आहे. आणि मतदानाच्या दिवशी देखील आपण सद्सद्विवेक ठेवली पाहिजे. निश्चित येणाऱ्या काळात आता काही लोक काही सांगतील, काही वेगळ्या भूमिका मांडतील, कोणी जात सांगेल, कोणी धर्म सांगेल, बाजूला आमचे